हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आज तुम्हाला मिरचीची भजी कशी बनवायची ते सांगणार आहे. मी खूप दिवसातून हा ब्लॉग टाकते. सॉरी, याच्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग येतील. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास मात्र माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आज आपण बनवूया मिरचीची भजी. अगोदर कढई चांगली तापत ठेवली आहे, तापली आहे. त्यामध्ये आपण आता मिरच्यांना चांगली धुवून मधून असे बारीक काप करून घ्यायचे. छोटे असले तरी, मोठे असले तर असे मधून कट करून चांगले आता साधारणतः आपल्याला 2-3 मिनटं असे चांगले भाजून घ्यायचे. छान भाजून घ्यायचे. तर बघा, हे असे छानपैकी असे आपण भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊ. हे आपण काढून घेतलेत आणि याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. आता आपण कोटिंग करायचं साहित्य बघून घेऊ काय कसं करायचं. इथं मी बेसन पीठ घेतलं आहे, साधारण 1.5 कप आहे हे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडासा सोडा आणि तीळ, ओवा आणि थोडीशी सोप असं टाकलं आहे. मी हळद टाकलेली नाही आहे. तुम्हाला जर टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकत आपण याचा घट्टसर असा डो तयार करून घेऊ. हे बघा, आपलं अशी पीठ झालेलं, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. खूप असं पातळ नाही पाहिजे आणि खूप असं घट्टही नाही पाहिजे. ठीक आहे. हे असं हे आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या असं याच्यामध्ये छानपैकी असं कोटिंग करून 2-3 टाकून घेते. छान असं कोटिंग करून घ्यायचं. तुम्हाला हळद टाकायची असली तुम्ही टाकू शकता. छानपैकी सगळ्या मिरच्यांना मी असं लावून घेते. छान आपलं तेल पण तापलंय. गॅस कमी करायचा आहे. तर हे बघा, असं छान असे तळून घ्यायचे. ते करून आपण सगळ्या मिरच्या अशा टाकून घेणार आहेत. हे बघा, एक एक मी चांगले छानपैकी असे तळून घेतले. हे झाले आपले भजी. खूप छान आणि टेस्टी लागतात. जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. मी आता खाऊन बघते. एक नंबर. थँक्यू गाईज.